लष्करात सेवा बजावताना वीरगतीस प्राप्त झालेले लष्करी वीर जवान संदीप भाऊसाहेब मोहिते यांच्यावर शासकीय इतमामात नांदगाव तालुक्यातील मांडवड या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले। संदीप मोहिते यांना त्यांचा भाऊ श्रीकांत मोहिते यांच्या हस्ते अग्निडाग देण्यात आला। यावेळी त्यांची मुले देवराज आणि दक्ष उपस्थित होते। नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील भूमिपुत्र 105 इंजिनिअरिंग रेजिमेंटचे जवान संदीप मोहिते यांना दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी गुरुवारी बर्फ हटवताना वीरमरण प्राप्त झाले होते। त्यांचा पार्थिव देह प्रथम दिल्ली येथे व नंतर लष्कराच्या विमानाने पुणे येथे आणण्यात आले। तेथून रुग्णवाहिकेतून मांडवड येथे दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी शुक्रवारी पोहोचल्यावर त्यांच्या घरासमोर अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले। कुटुंबीय, आप्तेष्ट व परिसरातील नागरिकांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर पुष्पहारांनी सजविलेल्या लष्कराच्या वाहनातून त्यांची संपूर्ण मांडवड गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली। रस्त्यावर सडा रांगोळी काढत वाहनांवर पुष्पांचा वर्षाव करत गावकऱ्यांनी शहीद जवान संदीप मोहिते यांना अखेरचा निरोप दिला। नेहमी हस्तमुख आणि सुट्टीवर गावी आल्यावर सर्वांना आवर्जून भेटणाऱ्या जवान संदीप मोहिते यांचे अकाली निधन झाल्याने गावकऱ्यांचे डोळे पाणावले होते। 105 रेजिमेंटचे जवान आणि नांदगाव पोलिसांनी हवेत गोळीबाराच्या फेरी झाडत जवान संदीप मोहिते यांना मानवंदना दिली। मांडवड गावातील संदीप मोहिते सन 2009 साली भारतीय सैन्य दलात भरती झाल्यावर संदीप यांनी पुणे येथे प्रशिक्षण पूर्ण करत विविध ठिकाणी कर्तव्य बजावले। त्यात चंदीगड, आसाम, पठाणकोट, अरुणाचल प्रदेश, लेह, लडाख या ठिकाणासह सुदान या ठिकाणीही देशाचे नेतृत्व केले होते। नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी संदीप यांच्या पार्थिवास पुष्पहार अर्पण केला। यावेळी नांदगाव तालुक्याचे माजी आमदार ॲडव्होकेट अनिल आहेर, नांदगाव नगरपालिका माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, विलास आहेर, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या ॲडव्होकेट जयश्री दौड, माजी आमदार संजय पवार, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर भारतीताई पवार यांचे स्वर्गीय प्रवीण रोंदळ, माजी आमदार जगन्नाथ धात्रक, MVPचे संचालक अमित बोरसे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बनकर, व्यंकटराव आहेर, समाधान पाटील, सजन तात्या कवडे, महेंद्र बोरसे, विनोद शेलार, गणेश आहेर, काकड सर यांच्यासह तालुक्याची सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी यांनी श्रद्धांजली वाहिली। प्रश्नचिन्ह न्यूजसाठी मुक्ताराम बागुल, नांदगाव तालुका।